मी कविताच किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा। हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे, दूध घेतलंय अर्धा लिटर, साखर घेतली जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास, 100 ग्रॅम खवा घेतलाय, बदाम आणि काजू जरा जाडसर तुकडे करून घेतले, 1 चमचा मी तूप घेतलंय आणि 3-4 वेलची पावडर करून घेतली। चला बघूयात आपण आता गाजराच्या हलव्याची रेसिपी। सगळ्यात पहिलं आपण दूध गरम करून घेऊया। बाजूच्या गॅसवर मी दूध तापायला ठेवते। आपण आता कढईमध्ये तूप टाकून घेऊया। तूप आपलं मेल्ट झाले। आता आपण गाजर टाकून घेऊया। गाजर आपल्याला खूप छान परतून घ्यायचे। आता आपण थोडेसे बदाम आणि काजू टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आपण आता दूध टाकूया त्याच्यामध्ये। दुधात आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय गाजर, आणि शिजत आल्याच्या नंतर साखर आणि खवा मिक्स करायचा आहे त्याच्यामध्ये। हे बघा आपलं गाजर आता दुधात शिजत आलंय। आता आपण साखर टाकून घेऊया। आता आपण खवा टाकून घेऊया। आता आपण वेलची टाकून घेऊया।